हाय हॅलो नमस्कार, मी अँकर कोमल आपल्या सगळ्यांचं नवीन एपिसोडमध्ये मनापासून स्वागत करते। आता आपण बोलतोय बिग बॉस मराठी सीझन 6 आणि त्यातलाच सदस्य विशाल। तर बऱ्याच वेळेला असं होतंय की बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येक स्पर्धक जे आहे ते वेगवेगळे टास्क करताना दिसतात, ड्युटी करताना दिसतात, पण आतापर्यंत विशालला फारशा कोणत्याच ड्युटी करताना पाहिलेलं नाहीये। त्यामुळे प्रेक्षकांना तो काही काम करतो की नाही असा प्रश्न पडू लागलाय। बिग बॉस मराठी सीझन 6 जो आहे तो आता हळूहळू खेळाच्या उत्तरार्धाकडे पोहोचत चाललाय। रितेश देशमुख या शोचं सूत्रसंचालन करतायत। दरवेळी भाऊच्या धक्क्यावरती ते प्रत्येकाची शाळा घेताना दिसतात। या आठवड्याभरात उत्तम खेळ ज्याचा होतो त्याचं ते कौतुकही करतात। यंदा या शो मध्ये टोळी, काटा आणि बाल्कनी असे ग्रुप पडले होते। यामध्ये टोळी ग्रुपमधील सगळेजण एक एक करून बाद झाले आणि आता फक्त विशाल कोटियन हा एकमेव स्पर्धक उरलाय। त्यानंतर बाल्कनी ग्रुप सुद्धा आता रिकामी झालाय। तर यामुळे काल झालेल्या एका एविक्शनमध्ये सुप्रसिद्ध गायिका प्राजक्ता शुक्र हिने घराचा निरोप घेतला। त्यामुळे आता घरात काटा ग्रुपच सक्रिय आहे। बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना ड्युटी वाटून दिलेल्या असतात। जेवण बनवणे, लादी पुसणे, भाजी चिरणे, गार्डन एरिया साफ करणे, बेडरूम साफ करणे, लिव्हिंग रूम, टॉयलेट क्लीन करणे अशा प्रकारची कामं असतात। शो सुरू असताना जर पहिल्यापासून नजर टाकली तर आपल्या गोष्ट एक लक्षात येईल की विशाल जो आहे हा कुठलीच ड्युटी करताना दिसलेला नाहीये। या उलट सगळ्यांना तू हे कर, तू ते कर अशा ऑर्डर देताना दिसतो आणि त्यामुळेच आता नेटकरीच्या त्याला मोठा प्रश्न पडलाय की बिग बॉस मराठीने विशाल कोटियनला काही सूट दिलीये का। सोशल मीडियावर बिग बॉसच्या नावाने बरेच ग्रुप आहेत, त्यात अनेक युजर्स आपल्या खटकणाऱ्या गोष्टी आहेत त्या व्यक्त करत असतात। त्यामध्ये एकाने विशालला कोणतीही ड्युटी न देण्याबाबत प्रश्न केलाय। विशाल खेळताना इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गेम खेळतो असे सुद्धा काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे। बिग बॉसच्या घरामध्ये आता विशाल कोटियन, राकेश बापट, राखी, तन्वी कोलते, रेवा, संस्कृती, त्याचबरोबर सागर कारंडे, प्रभू शेळके, अनुश्री माने हे कलाकार जे आहेत ते उरलेले आहेत। तर यामधून टॉप 5 पर्यंत कोण पोहोचतं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर ह्या गोष्टी अशा अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, पण त्यासाठी स्टे ट्यून्ड अँड कनेक्टेड।